नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती. यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कॉन्जंक्शन, इंटरजेक्शन हे आहेत. यामध्ये काही नवीन शब्द मिळतील, ते लिहून घ्या व पाठ करा. आता आपण पाहणार आहोत नाऊन. एखाद्या व्यक्तीचे, ठिकाणाचे, प्राण्याचे, वस्तूचे किंवा कल्पनेचे नाव म्हणजेच नाऊन. काही उदाहरणे व अंडरलाईन केलेले नाउन्स आहेत. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच प्रोनाऊन. उदाहरणार्थ आय, यू, वी, ही, शी, इट, दे. नाम किंवा सर्वनामाचे वर्णन करणारा शब्द म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. ही काही उदाहरणे लिहून घ्या व पाठ करा. क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला वर्ब असे म्हणतात. डे 3च्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे वर्ब पाठ केले आहेत, ते रिवाईज करा. कसा, केव्हा, किती प्रमाणात घडले हे सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. उदाहरणार्थ ही इज व्हेरी हॅपी. तो खूप खुश आहे. याच्यामध्ये खूप हे ॲडवर्ब आहे. नाम किंवा सर्वनाम आणि दुसऱ्या शब्दामधील संबंध दर्शवणारा शब्द म्हणजेच प्रिपोजिशन. प्रिपोजिशन अनेकदा स्थान किंवा वेळ दर्शवतो. उदाहरणार्थ अप वरती, ऑन च्यावर, फ्रॉम च्यापासून, डाऊन खाली, अंडर च्या खाली, टू किंवा टुवर्ड्स च्याकडे. त्याचप्रकारे अमॉंग, अराउंड, थ्रू, बिसाइड, अवे, बिटवीन, अक्रॉस हे शब्द देखील पाठ करा. शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला कंजक्शन असे म्हणतात. ही उदाहरणे लिहून घ्या. खालचे शब्द पाठ करा. तीव्र भावना दाखवणारा शब्द म्हणजेच इंटरजेक्शन. जसं की वाव, औच, रे, ओ नो. सर्व लिहून घ्या व नवीन शब्द पाठ करा.